मित्रांनो, महाबळेश्वरला येताय तर ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या. महाबळेश्वर म्हटलं की आठवतं गर्दीने भरलेलं मार्केट, हॉर्न्स आणि टुरिस्ट स्पॉटची लगबग. पण आज मी तुम्हाला घेऊन आलो अशा ठिकाणी जिथे ना गाड्यांचा आवाज ना बाजाराची वर्दळ, फक्त शांतता, निसर्ग आणि अप्रतिम घरगुती चवीचं जेवण. महाबळेश्वरच्या एका टोकाला महाराष्ट्र शासनाच्या राजभवन गेस्ट हाऊसच्या आवारात आहे हे हिडन जेम सोनाली रेस्टॉरंट. महाबळेश्वर मंदिराजवळ एका दादाने मला सांगितलं, ऑथेंटिक कोकणी घरगुती जेवण खायचं असेल तर राजभवनला नक्की जा. मी म्हटलं, राजभवन म्हणजे नक्की काय? आणि खरंच इथे आल्यावर वाटलं की हा शोध एकदम वर्थ होता. सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतं ते इथलं ॲम्बियन्स. सभोवतालची हिरवळ, शांत वातावरण, थंड हवा, ब्रिटिशकालीन इमारती आणि त्या वाईबमध्ये बसून जेवायची मजाच काही वेगळी आहे. दुपारच्या जेवणात आम्ही ट्राय केली मस्त झणझणीत मटण थाळी, गरमागरम भाकरी, क्रिस्पी सुरमई फ्राय आणि सोबत रिफ्रेशिंग सोलकढी. व्हेज ऑप्शन सुद्धा तितकेच भारी होते. साधं पण मन जिंकणारं वरण भात, भाजी, गुलाबजाम आणि यांची स्पेशालिटी कोथिंबीर वडी. खरंच सांगतो, अशी कोथिंबीर वडी आणि तिच्यासोबतची पुदिना चटणी मी याआधी कधीच खाल्ली नव्हती. नंतर म्हणाला, ही मी खाल्लेली आत्तापर्यंतची बेस्ट व्हेज थाळी आहे. सर्वात शेवटी सोलकढी पिऊन जेवण संपवलं. यांची सोलकढी खरंच आत्मतृप्त करणारी होती. संध्याकाळी आम्ही प्रॉन्स कोळीवाडा ट्राय केलं. परफेक्ट क्रिस्पी कोटिंग आणि आतमध्ये फ्रेश प्रॉन्सचा फ्लेवर अगदी टिकून होता. यानंतर मॅनेजमेंटने आम्हाला किचन टूर सुद्धा करून दिली आणि एक गोष्ट जाणवली, इथली हायजीन. सगळीकडे एकदम स्वच्छता आणि नीटनेस दिसत होती. पुढे आम्ही टेस्ट केलं त्यांचं चिकन, मशरूम मसाला आणि भाकरी आणि शेवटी डेझर्टला मुगडाळ हलवा. हा हलवा खरंच नेक्स्ट लेवल होता. पण फक्त फूड नाही, या ठिकाणची खरी USP आहे इथली शांतता, तो रॉयल वाईब आणि निसर्गाच्या कुशीत मिळणारं समाधान. महाबळेश्वरला आलात आणि गर्दीपासून दूर जाऊन ऑथेंटिक, हायजिनिक आणि पीसफुल फूड एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर सोनाली रेस्टॉरंटला खरंच नक्की भेट द्या. आणि मी 100% खात्री देतो, एकदा नाही तर तुम्ही खूपदा इथे याल.